सिद्धाराम म्हेत्रेंच्या घरासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। उज्ज्वलाचे बिलाचे पैसे न दिल्यानं शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। म्हेत्रेंच्या मातोश्री कारखान्यानं उसाचे पैसे थकवल्यानं शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हजारो शेतकऱ्यांनी माजी मंत्री म्हेत्रेंच्या सोलापूरच्या घरासमोर बसून आंदोलन केलं। सिद्धाराम म्हेत्रेंच्या घरासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। ऊस बिलाचे पैसे न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी आता घरासमोरच ठिय्या मांडत आंदोलन केलं। मागेही आम्ही म्हेत्रे साहेबांच्या घरावरती 2 वेळेस आलो होतो, कारण 2 वेळेस आल्यानंतर यांच्यासमोर आंदोलन केलं होतं, कारण तुम्ही पैसे टाका शेतकऱ्यांचे, कारण आपलं शुगर ॲक्ट काय सांगतंय, कारण 15 दिवसात बिल पडलं पाहिजे सगळ्या शेतकऱ्याचं, कारण 15 दिवसात हिने बिल टाकले नाहीत, त्याच्यामुळे आम्ही 2-3दा आंदोलन केलं। पुन्हा एप्रिल सांगितले, एप्रिल झाल्यानंतर पुन्हा जून सांगितले, जून आता झालेत कमीत कमी शेतकरी सगळे मिळून 8 महिने झालेत। किती दादा झालेत? 8 महिने सगळ्यांचे झालेत, एकाला ही बिल पडलं नाही, कारण हा बळीराजा आहे, हा कृषी प्रधान देश हा नावानं आपला देश ओळखला जातो। कारण शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, कारण ह्यांचे जोपर्यंत पैसे पडत नाही त्यांच्या खात्यावर तोपर्यंत हे की इथून शेतकरी हलणार नाही। आज जवळजवळ 8 ते 9 महिने होऊन गेले, शेतकऱ्याच्या खात्यावर एकही रुपया न दिल्यामुळे आज शेतकरी वैतागून ह्या म्हेत्रे साहेब, माजी आमदार म्हेत्रे साहेब यांच्या घरावर अक्षरशः वैतागून शेतकरी इथपर्यंत पोहोचलेला आहे। तरी देखील ह्यांच्या काळजाला पाणी सुटत नाही आणि एकही रुपया न दिल्यामुळे शेतकरी वैतागून इथपर्यंत आलेला आहे। आमची मागणी एवढीच आहे की म्हेत्रे साहेब असतील, नाहीतर शिवराज म्हेत्रे साहेब असतील चेअरमन, यांनी शेतकऱ्याची आजच्या आज पैसे खात्यावर वर्ग केले तरच आम्ही इथनं उठणार, तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।